ओबीसींचा आज नांदेडच्या नरसीमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडला आणि त्या मेळाव्यानंतर जे आहे ते आपल्यासोबत आता ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे आहेत आता आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, मेळाव्याला कसा प्रतिसाद मिळाला? आजची सभा ही दलित आणि ओबीसी यांचं एकत्रितपणे एक शक्ती प्रदर्शन जे या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। महाराष्ट्राच्या या चळवळीच्या इतिहासातली एक ऐतिहासिक सभा म्हणणं हरकत नाही आहे, कारण या चळवळीने महाराष्ट्रामध्ये एक संदेश जो आहे तो आम्ही या ठिकाणी देण्यास यशस्वी झालो आहोत की जर ओबीसी आणि दलित जर गावागावामध्ये चावडीवर एकत्र झाले तर सरपंचसुद्धा जो आहे या मराठा समाजाला होऊ शकत नाही। हा विचार जो आहे आमच्या आजच्या सभेतून आम्ही दिलेला आहे। आमदारकी तर खूपच लांब राहिली पण सरपंचसुद्धा होणार नाही आहे आणि म्हणून आजची सभा जी आहे ही दलित आणि ओबीसी, आज आंबेडकर साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित होते, ओबीसीच्या सगळ्या समाजाचे सगळे प्रमुख नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित होते। भुजबळ साहेब काही कारणास्तव त्यांची पक्षीय बैठक असल्यामुळं अडचण असल्यामुळं ते येऊ शकले आहेत, पण तरीसुद्धा ही आजची सभा जी आहे एक ऐतिहासिक सभा या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी जी आहे ती सभा आजची सभा अशी म्हणावं लागेल। तुम्ही संबोधित करताना बोलले की आम्ही 20 तारखेला आंदोलन आहे आझाद मैदानावरती आणि त्या ठिकाणी 2000 गाढवं तयार ठेवले आहेत, नेमकं काय? नाही, नुसते गाढवच नाही आहेत, आमच्या शेळ्या मेंढ्या येणार आहेत, आमची डुकरं येणार आहेत, आमची मसरं येणार आहेत, ती हे ओबीसीची जे काही जगण्याची साधनं ती सगळी या ठिकाणी येणार आहेत, कारण आमच्याकडे 10 लाख गाड्या नाही आहेत ना। तेवढे अशी गरिबी आमच्याकडे नाही की 10 लाख गाड्या घेण्याची गरिबी नाही, म्हणून तुम्ही काल पांडुरंगाला साकडं घातलं की 10 लाख गाड्या, 1000 कोटीचं पेट्रोल, हेलिकॉप्टरचं हे 200 JCBचं फुलाचा वर्षाव, अशी गरिबी जी आहे ती गरिबी आमच्या ओबीसीला पण देणार बाबा असं पांडुरंगाला मी काल साकडं घातलेलं आहे। आणि त्यामुळे एक असा एवढी ताकद असलेला एक गरीब समाज जो आहे तो मुंबईमध्ये येत आहे आणि माझी शासनाला विनंती आहे की ते 3 कोटी येत आहेत, आम्ही एवढे 3 कोटी वगैरे नाही आहे, आम्हाला आमचे जेवढे ते जे आझाद मैदान आहे त्याची जेवढी क्षमता आहे तेवढेच आमचे लोक आम्ही आणू, पण ह्यांना आता 3 कोटी आणायचं, 3 कोटी समाज ज्या मैदानात बसतील आणि 10 लाख गाड्याचं पार्किंग जिथं ह्यांना देता येईल असं मैदान सरकारने त्यांना द्यावं। जर एकाच मैदानातच हे सगळं सुरू झालं तर तिथं आणि संघर्ष त्या ठिकाणी होऊ शक्यता आहे, म्हणून शासनाला माझी आपल्याला विनंती आहे की आपण हा विषय जो आहे हा विषय असे अतिशय गंभीरतेने घ्यावा। आझाद मैदानची मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली आहे, त्यामुळे आम्हालाच पहिलं ते मिळालं पाहिजे अशी आमची मागणी राहील आणि त्यांना 3 कोटी समाज बसण्यासाठी मैदान जे आहे ते शोधण्याचं काम जे आहे ते मात्र त्यांनी करावं, कारण त्यांचेसुद्धा संविधानात्मक आंदोलन त्यांचं आहे। जरांगे पाटील म्हणतात की आम्ही गाड्या गोड्या जे आहेत ते कर्ज काढून घेतले आहेत। अहो, कर्ज कुणाला मिळते? ज्याची ऐपत आहे पत आहे त्यालाच मिळतं ना, गरिबाला कोण कर्ज देत आहे? कुठली बँक कर्ज देत आहे? अहो, सोसायटीसुद्धा कर्ज देताना किती यातना होत आहेत, त्यामुळं कर्ज मिळण्या इतपत इतकी ऐपत असणारा जो हा मराठा समाज आहे की ज्याला 4 व्हीलरचं कर्ज 10 लाख गाड्यांचं कर्ज त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे, इतकी ऐपत असणारा हा समाज आहे आणि त्यामुळे एवढी ऐपत आमची नाही आहे ना, म्हणून आमची पण ऐपत ती झाली पाहिजे। आमच्या पण ओबीसीला 4 व्हीलर गाड्या 10 लाख गाड्या घ्यायची ऐपत आमच्यामध्ये सुद्धा झाली गेली पाहिजे, ती गरिबी आम्हाला यावं अशी आम्ही मागणी पांडुरंगाला केलेली आहे। कुठेतरी आज छगन भुजबळ या सभेला येणार होते, मात्र बाळासाहेब आंबेडकर स्टेजवरती असल्यामुळे ते न आल्याची चर्चा आहे, काय आहे याच्यामध्ये? असं मुळीच असं काही नाही आहे। भुजबळ साहेबांची आमची चर्चा काल परवाच झालेली आहे आणि त्यांचा पक्षाची महत्त्वाची बैठक जी आहे ती आज मुंबईमध्ये आहे, हे वास्तव आहे। आपण राष्ट्रवादी आज त्यांच्या पक्षाची बैठक होती आणि त्यामुळं पक्ष हे एका पक्षाचे मोठे नेते आहेत आणि मोठ्या पक्षांच्या नेत्यांच्या काही अडचणी ज्या आहेत त्या असू शकतात आणि म्हणून आम्ही ओबीसी बांधवांनी जरी एखादा हे काल पंढरपूरच्या सभेमध्ये ते स्वतः होते त्या ठिकाणी, त्यामुळे जो मेसेज महाराष्ट्रामध्ये द्यायला पाहिजे ओबीसीच्या बाबतीत तो त्यांनी काल दिलेला आहे आणि त्यामुळे आजच्या सभेमध्ये आज आंबेडकर साहेब आल्यामुळं या ठिकाणी दलित आणि ओबीसी जो आहे तो एकत्रीकरणाचा हा जो आमचा प्रयोग आहे तो आज यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही। हा जो लढा आहे हा लढा समाजासाठी आहे की मग राजकीय आहे? कारण आपण जर बघितलं बऱ्याच भाषणामध्ये आमदार खासदार याच्यावर जास्त चर्चा झालेली आहे। हे बा असं आहे की भुजबळ साहेबांना पाडण्याची भाषा आम्ही केलेली नाही आहे, ही मराठा समाजाने केली आहे की आमची लाख मतं आहेत, आमची 1.25 लाख मतं आहेत, हा कसा निवडून येतो आणि भुजबळ कसा निवडून येतो, म्हणून आम्हाला बोलणं भाग पडलेलं आहे की जर तुम्ही 101 भुजबळ पाडाल तर आम्ही 160 मराठे जे आहेत ते आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही नुसतं बोलत नाही आहे, ते करून पण आम्ही दाखवू शकतो, कारण प्रत्येक मतदारसंघात 60% ओबीसी जो आहे तो त्या ठिकाणी आहे। आता दलित जर ह्या ठिकाणी एकत्रितपणे आला तर मग मात्र याचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच हे होते प्रकाश अण्णा शेंडगे, जे 3 कोटी मराठ्यांना मैदान पुरलं असंच हे मैदान मराठ्यांना देण्यात यावं आणि आझाद मैदानाची जी आहे ते आम्ही अगोदर मागणी केलेली आहे, त्यामुळं आझाद मैदान आम्हालाच देण्यात यावं अशी मागणी जी आहे ते ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, नरसी, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.